जय श्री स्वामी समर्थ। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत खुश खबर, महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। काय आहे ही बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी आपल्या लाडक्या बहिणी व इतर बंधू आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवरती असेच नोकरीशी रिलेटेड किंवा वेगवेगळ्या बातम्या महत्त्वाच्या आपल्यासाठी घेऊन येत असतो। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा। पहा, आपल्याला या महिन्यामध्ये लवकरात लवकर 6000 सबस्क्राईबचा टार्गेट कंप्लीट करायचा आहे, त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सविस्तर सुरू करूयात। पहा, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर समोर येत आहे। जानेवारीचा हप्ता लवकरच, यासाठी आपले तारीख देखील फिक्स झालेले आहे। जानेवारीचा हप्ता लवकरच या दिवशी मिळणार आहे। हीच आहे लाडक्या बहिणींची महत्त्वाची बातमी आणि खुशखबर। यासाठी जानेवारीचा हप्ता यासाठी 3690 कोटी निधी मान्य झाला आहे, त्यामुळे लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता देखील मिळणार आहे। पहा सविस्तर पुढे। जानेवारीचा हप्ता 26 जानेवारीपर्यंत दिला जाणार आहे, म्हणजे तुम्हाला 26 जानेवारीच्या आतच लवकरात लवकर तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे। 26 जानेवारीच्या आधी तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता लवकरात लवकर वितरित केला जाणार आहे। अर्थसंकल्प अधिवेशनात लाडकी बहीण योजनेचा अनुदान तुम्हाला जे 1500 रुपये होते ते 1500 रुपयावरून आता 2100 रुपयाचा जो हप्ता करण्यात आलेला आहे, तो हप्ता तुम्हाला लवकरच वाढीव हप्ता एप्रिलमध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे। हीच लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर असू शकते। म्हणजे लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यात गुड न्यूज, एप्रिल महिन्यात 2100 रुपये लवकरच आपल्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे। तर जानेवारीचा हप्ता हा 26 जानेवारीच्या दिवशी आपल्याला मिळणार आहे। 26 जानेवारीच्या आधीच मिळू शकतो। लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार अशी अनेक अपेक्षा व त्याची तारीख देखील आता निश्चित झालेली आहे। 26 जानेवारीच्या आधी तुम्हाला लवकरात लवकर 1500 रुपयाची जी हप्ता आहे तो लवकरात लवकर वितरित केला जाणार आहे। बातमी व अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि तुम्हाला डिसेंबरचा हप्ता देखील मिळाला असेल ती देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला शेअर लाईक जरूर करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।